आज संग्राम चालू होता तो देवाचा आणि माझा. मग मध्यंतरी तू गालास त्यालाही कारण आहे. अरे केव्हा वाचायला गोष्टीची आठवण नसेल, केव्हा काही इतिहासाचा आढावा घेतला असेल, तेव्हा पूर्वी सुद्धा ज्यावेळी देवदेवतांवर संकट त्यावेळी सूर्य कुलोत्पन्न राजकन्या देवतांच्या सहाय्यासाठी आले. आता त्याच संघ घडविलास पण देवतांच्या संरक्षणात आज केवळ राजकन्याच्या महाविषयक म्हणजे या देवाच्या सहाय्यासाठी तू आलास. अरे माझ्या समाजाची कल्पना तुला नसेल. मी कोणी सामान्य नव्हे, मी असामान्य आहे. तेव्हा म्हणून मोकळा होशील. सगळ्या मनाची जमा मागली असते. आता तेव्हा स्वतःची प्रतिष्ठा होण्यासाठी देवताची प्रतिष्ठा करतोय. लक्षात ठेव तुझ्या समोर आहे. शब्दात इंद्र बांधून केव्हाही कीर्तीची शिखरे उभारता येत असतात. अरे जातीवंत मी आता शक्ती सामर्थ्य मानी मंत्री असावं लागतो. मग त्याप्रमाणे मग यावेळी तुझा शेवट थांबलेला आहे. लक्ष्मी वल्लभासारख्या लौकिक पुरुषाचा गणपती म्हणून त्याचा आपल्या हृदयाला डोंगर असतो. आकाशातून उतरलेला ही पवन केलं फुलक्या फुलाच्या हृदय ठाम आणलं म्हणून जमिनीशी जगवलं झालेलं जगणं आपल्या दुर्दैवाला मी दोष देणार नाही. कारण माझ्या भाऊबळावर माझा पूर्ण आत्मविश्वास आहे. आणि लक्षात असू नये मी जे शब्दमुखातून बाहेर टाकतोय आणि ते सत्य आत्मविश्वास आत्मनाशाला कारणीभूत होतो. आणि तो भारतीय आत्मविश्वास स्वतःच्या पराक्रमाला ठेवण्यासाठी बनवतोय. तो तुझा विनाश सांगण्याच्या पण माझा सुद्धा शब्द काही काळाच्या काळामध्ये झोपला जात आहे. आणि ती त्यांच्या पुढे या विश्वास फोडण्याचा प्रयत्न केला त्याला सांगण्याचा अधिकार नाहीये. आजपर्यंत राजा म्हणून या विश्वाच्या ठिकाणी राहिला. पण लक्षात ठेव